गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चर मध्ये इंटेग्रल कॅल्क्युलसच्या एक्झाम्पल 7 पर्यंत आलो होतो. लेक्चर नंबर 9 मध्ये आपण एक्झाम्पल 8 पासून सुरुवात करणार आहे. काय आहे हो 8 एक्झाम्पल? ऑन पेज नंबर 59, फाइंड रिडक्शन फॉर्म्युली फॉर इंटेग्रल x sin raised to nx dx and इंटेग्रल x cos raised to nx dx. मित्र हो, या दोन रिझल्ट पैकी आपण एक रिझल्ट प्रूव्ह करू, दुसरा तुम्हाला प्रूव्ह करायचा आहे आणि प्रोसेस सेमच आहे. मग सोल्युशन वी हॅव in is equal to इंटेग्रल x sin raised to nx dx which is equal to इंटेग्रल x sin raised to n minus 1x into sin x dx. म्हणजे आपण काय केलं, ॲक्च्युली sin x ने डिवाइड केलं आणि sin x ने मल्टिप्लाय केलं. डिवाइडचा न्यूमरेटर मध्ये नेल्यामुळे sin n minus 1x into sin x या दोघाही पॉवरची जर ॲडिशन केली तर आपल्या जवळ जे होतं इंटेग्रल x sin raised to nx dx तेच आपल्याला मिळेल. आता इंटेग्रेटिंग बाय पार्ट्स ने आपण याला सॉल्व करणार आहोत. फर्स्ट फंक्शन x कन्सिडर करू आणि दुसरा जो आहे इंटेग्रल sin n minus 1x. फर्स्ट फंक्शन x नाही, फर्स्ट फंक्शन आपण sin n minus 1x आणि x एवढा फर्स्ट फंक्शन घेऊ आणि याला सेकंड फंक्शन. त्यामुळे फर्स्ट फंक्शन x इंटू साइन n मायनस 1x इंटू इंटेग्रेशन ऑफ साइन x इज मायनस कॉस x मायनस इंटेग्रल u इंटू v चा फॉर्म्युला वापरावा लागेल. इथे डेरिव्हेटिव्ह काढत असताना x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू n मायनस 1x इज n मायनस 1 इंटू साइन n मायनस 2x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन x इज कॉस x प्लस सेकंड फंक्शन साइन n मायनस 1x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1. हे झालं डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन, कारण फर्स्ट फंक्शन मध्ये x साइन n मायनस 1x असल्यामुळे आपल्याला u इंटू v करावं लागलं आणि इंटेग्रेशन ऑफ साइन x dx इज मायनस कॉस x आणि इंटू dx. सो विच इज इक्वल टू मायनस x साइन n मायनस 1x इंटू कॉस x. हा मायनस आणि हा मायनस प्लस झाला. n मायनस 1 इंटेग्रलच्या आधी लिहिलं इंटेग्रल x साइन n मायनस 2x, हा कॉस x आणि हा कॉस x मल्टिप्लाय मध्ये कॉस स्क्वेअर x dx झालं. इंटेग्रल प्लस मध्ये इंटेग्रल साइन n मायनस 1x इंटू कॉस x dx विच इज इक्वल टू मायनस x साइन n मायनस 1x इंटू कॉस x प्लस n मायनस 1 इंटेग्रल x साइन n मायनस 2 इंटू 2x इन ब्रॅकेट कॉस स्क्वेअर x फॉर्म्युला 1 मायनस साइन स्क्वेअर x dx. आणि इथे जर t इज इक्वल टू तुम्ही साइन x सबस्टिट्यूट केलं तर dt इज इक्वल टू कॉस x dx येते. म्हणजे t रेज टू n मायनस 1 dt, t रेज टू n मायनस 1 dt, त्याचं इंटेग्रेशन t रेज टू n अपॉन n म्हणजेच t म्हणजे साइन x आणि त्याला पॉवर n साइन nx अपॉन n. फार तर तुम्ही इथं म्हणू शकता या इंटेग्रल साठी वेअर t इज इक्वल टू साइन x विच इज इक्वल टू मायनस x साइन n मायनस 1x इंटू कॉस x प्लस n मायनस 1 इंटेग्रल x साइन n मायनस 2x dx मल्टिप्लाय केलं मायनस इंटेग्रल x साइन n मायनस 2 म्हणजे साइन nx dx म्हणजे इंटेग्रल x साइन nx dx आणि हा जो n मायनस 1 आहे तो आधी लिहिला आणि ही शेवटची टर्म जी आहे प्लस साइन nx अपॉन n हे इथे विच इज इक्वल टू मायनस x साइन n मायनस 1x कॉस x प्लस n मायनस 1 I n मायनस 2. कसं हो,
जर in इज इक्वल टू आपण कन्सिडर केलं किंवा लेट म्हणालो x sin रेस टू nx dx, तर इंटेग्रल x sin रेस टू n मायनस 2 x dx काय होईल, i ला सफिक्स n मायनस 2, म्हणून n मायनस 1 इंटू i ला सफिक्स n मायनस 2 मायनस n मायनस 1 आणि हे म्हणजे काय आहे तर in आहे आणि प्लस साइन nx अपॉन n. आता ही जे टर्म आहे मायनस इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू in, त्याला लेफ्टला नेलं in प्लस n मायनस 1 in विच इज इक्वल टू मायनस x साइन n मायनस 1 x इंटू कॉस x प्लस n मायनस 1 i ला सफिक्स n मायनस 2 प्लस साइन nx अपॉन n. आता इथं in मायनस in विल बी कॅन्सल आणि in शिल्लक राहते आणि म्हणून in इज इक्वल टू मायनस एक्स साइन n मायनस 1 x इंटू कॉस x अपॉन n प्लस n मायनस 1 अपॉन n i ला सफिक्स n मायनस 2 प्लस साइन रेस टू nx अपॉन n चा वर्ग. पुस्तकामध्ये इथं प्रिंट मिस्टेक आहे, n च्या ऐवजी x दिलेला आहे, तर इथं n पाहिजे मित्र. आणि काय प्रूव्ह केलं मग आपण, हेन्स x साइन इंटेग्रल x साइन nx dx which is equal to minus x sin raised to n minus 1x into cos x upon n plus n minus 1 upon n i ला सफिक्स n minus 2 plus sin raised to nx upon n चा वर्ग. आता काय करायचं आहे तुम्हाला, दुसरा जो एक्सप्रेशन आहे इंटेग्रल x cos nx dx हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे, दुसऱ्या इंटेग्रलचं तुम्हाला उत्तर मिळणार आहे इंटेग्रल x cos nx cos raised to nx dx which is equal to x cos raised to n minus 1x into sin x divided by n plus cos raised to nx divided by n square plus n minus 1 upon n i ला सफिक्स n minus 2. म्हणजे काय फरक आहे हे बघा, इथं मायनस येणार नाही, x येणार आहे, साइनच्या जागी कॉस येईल आणि कॉसच्या जागी साइन येईल, बस साइनच्या जागी कॉस येईल, कॉसच्या जागी साइन. तर मित्र हो, दुसरा एक्झाम्पल तुम्हाला करायचा आहे आणि ते तुम्हाला सहज करता येईल. नेक्स्ट एक्झाम्पल 9 ऑन पेज नंबर 60. If un which is equal to integral 0 to pi by 2 theta sin raised to n theta d theta and n is greater than 1, prove that euler suffix n which is equal to 1 upon n square plus n minus 1 upon n euler suffix n minus 2. Also deduce that euler suffix 5 which is equal to 149 divided by 225. That means what, if you substitute instead of n is equal to 5 we get this value, but again you should find out u3 as well as u1. So all these value find out and that's why then u5 is equal to 145 divided by 225. Solution, we have un is equal to integral 0 to pi by 2 theta into sin raised to n theta d theta. So we have already one example, last example number 8 already done. Same type of example is this, only limits are given. So which is equal to integral 0 to pi by 2 theta sin raised to n minus 1 theta into sin theta d theta. When we add power of this sin theta, it gives sin raised to n theta. So this bracketed value is the first function and sin theta is the second function, and do the integrating by parts. So which is equal to theta sin raised to n minus 1 theta first function, integration sin theta d theta is minus cos theta, limits from 0 to pi by 2, minus integral 0 to pi by 2 derivative of theta sin raised to n minus 1 theta is with the help of u into v formula. First function theta
derivative of sin raised to n minus 1 theta is n minus 1 into sin raised to n minus 2 theta, and derivative of sin theta is cos theta, plus sin raised to n minus 1 theta into derivative of theta with respect to theta is 1. Bracket complete, and integration of sin theta d theta is minus cos theta into d theta. This is when we use the integrating by parts. When we substitute upper limit instead of theta pi by 2, so sin n minus 1 pi by 2, it means 0. Sin cos pi by 2 means 0. Sin pi by 2 is 1, but 0 multiply anything is 0. That's why upper limit should be 0. When we substitute lower limit, theta is equal to 0, 0 multiply anything is 0. Minus this and minus this, it is plus, which is equal to 0 plus. N minus 1 taken out outside the bracket, integral 0 to pi by 2. Theta sin raised to n minus 2 theta, this cos theta and this cos theta, cos square theta d theta, plus integral 0 to pi by 2 sin raised to n minus 1 theta into cos theta d theta. So which is equal to n minus 1 integral 0 to pi by 2 theta sin n minus 2 theta cos square theta चा फॉर्म्युला 1 minus sin square theta ब्रॅकेट मध्ये into d theta. इथे काय करायचं, दुसऱ्या इंटेग्रल मध्ये t is equal to sin theta ठेवायचं. काय ठेवायचं, t is equal to sin theta, dt is equal to काय येईल, cos theta d theta, म्हणजे t raised to n minus 1 dt येईल. t raised to n minus 1 dt. मग t raised to n minus 1 dt आल्यानंतर त्याचं इंटिग्रेशन केलं तर t raised to काय होईल, t raised to n theta upon n येईल 0 to pi by 2. म्हणजे हे केव्हा, हे काय येऊ शकते, हे कधी येऊ शकते, वेअर t is equal to sin theta, किंवा डायरेक्ट त्याची डेरिव्हेटिव्ह आहेच. त्याची डेरिव्हेटिव्ह तिथं आहेच, त्याच्यामुळे ते करता येईल. which is equal to n minus 1 integral 0 to pi by 2 theta when we multiply sin n minus 2 theta to 1 theta sin raised to n minus 2 theta d theta minus n minus 1 integral 0 to pi by 2 theta sin raised to n theta d theta. What about the last term? When we substitute pi by 2 instead of theta upper limit, it becomes 1 by n, and when we substitute lower limit, it is sin 0 is 0. So plus 1 upon n. Hence un which is equal to 1 upon n plus n minus 1. This is Euler suffix n minus 2, because you know that un is equal to 0 to pi by 2 theta sin raised to n theta d theta, and integral 0 to pi by 2 theta sin raised to n minus 2 theta d theta means Euler suffix n minus 2 minus n minus 1, and this is nothing but un. This last term n minus 1 into un goes to the next side, hence un plus n minus 1 un which is equal to 1 upon n plus n minus 1 Euler suffix n minus 2. Hence Euler suffix n which is equal to 1 upon n square, because un minus un will be cancelled, un is remaining, so dividing n throughout, so hence un is equal to 1 upon n square plus n minus 1 upon n into Euler suffix n minus 1. हे झालं इक्वेशन नंबर 1. हा रिझल्ट आपल्याला प्रूव्ह करायचा होता, इथपर्यंत आलो, पण पुन्हा आपल्याला डिड्यूस काय करायचं आहे, वाय Euler suffix 5 which is equal to 149 upon 225. मग putting n is equal to 5 and 3 successively in 1 comma, we get u5 which is equal to 1 upon 25 plus 4 upon 5 u3, and when we substitute n is equal to 3 and u3 is equal to 1 upon 9 plus 2 upon 3 u1, but u1 is equal to 0 to pi by 2 theta sin theta d theta. याला इंटिग्रेशन बाय पार्ट जर केलं तर u1 is equal to theta
integration of second sin theta d theta is minus cos theta, bracket complete, 0 to pi by 2 minus integral 0 to pi by 2, derivative of theta is 1 into integration of second function is minus cos theta d theta, which is equal to, when we substitute upper limit cos pi by 2 म्हणजे 0, 0 multiply anything is 0, when we substitute lower limit 0 multiply anything is 0, this minus minus plus, cos theta चं integration आला sin theta, limits from 0 to pi by 2 and which is equal to sin pi by 2 minus sin 0 म्हणजे 1 minus 0 म्हणजे 1. आता hence u5 is equal to 1 upon 25, u5 is equal to 1 upon 25 plus 4 upon 5 u3, but u3 is 1 upon 9 plus 2 upon 3 u1, but u1 is 1, so which is equal to 1 upon 25 plus 4 upon 45, 9 45 plus 8 upon 15. आता 15च्या पाड्यामध्ये मल्टिपल ऑफ 15 2 to 5 येते, मल्टिपल ऑफ 45 2 to 5 येते, मल्टिपल ऑफ 225 ऑल्सो 2 to 5 येते. म्हणजे काय होईल की आपल्याला 2 to 5 LCM काढता येईल आणि लसावीला खालच्याने भागा आलेल्या भागाकाराला वरच्याने गुणा. 25 न जर 225 ला भाग दिला तर 9चा भाग जाते, 9 1 9 प्लस 45 नी जर 225 ला भाग दिलं तर 5चा भाग जाते, 5 मल्टिप्लाय 4 इज 20 आणि 15 नी जर 225 ला भाग दिलं तर 15चा भाग जाते, 15 8 120, 120 20 140 149, hence u5 is equal to 149 अपॉन 225, जे की आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. मित्र हो, जे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं u5 तेही आलं, जे आपल्याला प्रूव्ह दॅट करायचं होतं इक्वेशन un is equal to 1 upon n square plus n minus 1 upon n, u ला सफिक्स n minus 2, हेही प्रूव्ह झालं. अशा पद्धतीनं हा एक्झाम्पल आपला कंप्लीट झाला. आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहोत.